साताऱ्याच्या मान तालुक्यातील मुख्यालय असलेल्या दहिवडी या ठिकाणी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली संपन्न झाली। दहिवडीतील बसस्टँडपासून सुरू झालेली रॅली फलटण चौक, मायनी चौक, मार्डी चौक मार्गे सिद्धनाथ मंदिराजवळ संपली। या रॅलीमध्ये भाजपाच्या कार्यकारिणी सदस्या सोनिया गोरे, सिद्धनाथ बँकेचे चेअरमन अरुण गोरे, संचालक संजय गांधी, मान खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, मानचे तहसीलदार विकास आहिर, दहिवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, भाऊसाहेब गोसावी, नगराध्यक्ष वर्षाराणी सावंत, मुख्याधिकारी संदीप घारगे, वनक्षेत्रपाल अमित मुळीक, नगरसेवक रुपेश मोरे, अतुल जाधव, बाळासाहेब सावंत, सिद्धार्थ गुंडगे, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वसुधा कर्णे, जिल्हा उपाध्यक्ष साधना गुंडगे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विशाल घोरपडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।